सदा जरा निंगी आणि कमळीला पाठव. सर आत येऊ. या. मंडळी, काल आपल्या कॉलेजमध्ये जे काय घडलं ते अतिशय दुर्दैवी आहे. म्हणजे हा कॉलेजच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे आणि जर हे असंच घडत राहिलं तर आपल्या कॉलेजची बदनामी होऊ शकते. म्हणून ज्याने कोणी ही चूक केलेली आहे त्याला ताबडतोब कडक शिक्षा होणं अत्यंत आवश्यक आहे. जर असं झालं तरच आपल्यासारख्या म्हणजे प्रतिष्ठित कॉलेजमध्ये कायदा शिस्त वगैरे टिकून राहील. गोरगरिबांच्यासाठी जमा केलेले पैसे असे चोरीला जाणं ही खरोखर दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि म्हणूनच मी तुम्हा सगळ्यांना इथे बोलावलंय. कमळे, आज इथे तुझी लाडकी आजी नाहीये तुला वाचवायला. त्यामुळे आज तुझं काय करायचं ना ते मी बघतेच. सोडणार नाहीये तुला. मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की आता तुम्हीच काय तो योग्य न्याय निवाडा करा. अहो सर, असं काय करताय? न्याय निवाडा कसला करायचा? डोंबलाचा? सगळ्या गोष्टी स्पष्ट आहेत, तुमच्या डोळ्यासमोर आहेत. इथेच जर माझी वहिनी म्हणजे अन्नपूर्णा महाजन जर असत्या तर त्यांनी असाच विचार केला असता की एखाद्याने जर का चूक केलेली आहे तर चुकीला शिक्षाही व्हायलाच पाहिजे. आणि त्यातूनही एखाद्या स्टुडंटने एखादी चूक केली म्हटल्यानंतर ही कीड आहे आणि ही कीड नेहमी काढून फेकूनच द्यावी लागेल. आजी, हे माझं मत नाहीये. आज जर का अन्नपूर्णा मॅडम इथे असत्या तर त्यांचं हेच मत झालं असतं, नाही का? अन्नपूर्णा मॅडम जे म्हणाले असत्या ते त्यांनाच म्हणू दे ना. कामिनी, काय मला जे बोलायचंय ते मीच बोलते, तेच बरं आहे ना. हो चल. मॅडम तुम्ही बसा ना. जे काय घडलं ते प्रकरण माझ्यापर्यंत पोचलं म्हणूनच मी थेट इथे आले. सर, आजपर्यंत आपण प्रत्येक गोष्टीमध्ये योग्य तोच निर्णय घेतलेला आहे. तेव्हा आजही आपण सगळे मिळून योग्य तेच ठरवू याची खात्री आहे मला. त्यामुळे या मुलाचं असं म्हणणं आहे की तू याला डोनेशन बॉक्स चोरायला सांगितलास. तुला पैशांची गरज आहे म्हणून. नाही म्हणजे फक्त ह्या मुलाचं असं म्हणणं आहे म्हणून आम्ही तुला विचारत नाही आहोत. तर तसं CCTV मध्ये आम्ही पाहिलंय. सर मी खरंच सांगायलोय, मी नाही चोरी केली. हो, मी असं का करेन? सर, हेच ते कानातलं जे कमळीने निंगेला गिफ्ट म्हणून दिलं. नाही सर, हे कानातले मी निंगीला गिफ्ट केलेत, कमळीने नाही. निंगी माझी पण फ्रेंड आहे ना, त्यामुळे मी तिला गिफ्ट करूच शकते की नाही. मी गिफ्ट केलेत तिला, कमळीने नाही केलेत. हो, मला सांगे तू कितीला घेतलंस? 2 लाखाला घेतलेले. 2 लाख.
अनिका, अगं काय बोलतेस तू? हे कानातले फार तर 3-1 ग्रॅमचे असतील, त्याच्यासाठी तू 2 लाख रुपये दिलेस? याची किंमत 50,000पेक्षा जास्त नसेल, म्हणजे तू सुद्धा खोटं बोलतेस. मॅडम, ती मला वाचवण्यासाठी हे सगळं खोटं बोलायले. मी सांगतो, निंगीला हे कानातले मीच दिलेत. हे 3 ग्रॅमचे 8 कॅरेटानं साधारण किंमत 17,000 असेल. बरोबर आहे. या मुलांना देखील तीच रक्कम लिहिलेली आहे. यांनी ऑलरेडी कन्फेशन लेटर दिलेलं आहे. अरे, हे तर अगदी स्पष्ट आहे. मग या मुलाने कबुली जबाबच लिहून दिलेला आहे आणि त्याने आपल्या गुन्ह्याची कबुलीच दिलेली आहे. या पत्रामध्ये हा मुलगा म्हणतो की डोनेशन बॉक्समध्ये असलेली 22,000 आणि काही जी रक्कम होती त्यातील रक्कम त्याने कमळीला 17,000 रुपये दिले आणि उरलेले 4-1 हजार आणखीन काही पैसे हे कमळीने त्याला त्याचा वाटा म्हणून दिले होते, ज्यापैकी साधारण 1,500-1 हजार रुपये या मुलाने पार्टीसाठी त्याच्या पर्सनल खर्चासाठी म्हणून वापरले आणि उरलेली रक्कम तो आता सरांना परत देतोय असं लिहिले. सर मला माफ करा हो. खरं तर ना हे सगळं कमळीमुळेच झालंय. माझी चोरी वगैरे करायची काही इच्छाच नव्हती हो, पण कमळी GS आहे ना, तिच्या दबावाला मी बळी पडलो. हे आदित्य, तू उगं काय बी खोटं बोलायलास. उगं तोंडाला येईल तर बोलू नको. बिहेव युअरसेल्फ कमळी. सर, मी म्हणजे CCTV खोटा, हा बोलतोय ते खोटा, तू एकटी तेवढी खरी काय? हो सर, हा मुलगा खोटं बोलतोय, तो खोटारडा आहे. वय सर. अहो सर, माझ्या कमळीने काय बी केलेलं नाही. योच कोटाडा आहे. याला की नाही असं खलबत्यात कुठलं आणि कुठतो म्हणजे बरोबर पोपटासारखं खरं खरं बोलू. या चक्कर निंगी, थांब. सर, कमळी असं काही करणार नाही. अहो, आपण सगळे ओळखतो तिला. हे बघा ऋषी सर, तुम्ही तिची बाजू घेऊन चूक करताय. सगळे CCTV पुरावे तिच्या विरोधात आहेत. मला वाटतं आता कमळीचा दोष सिद्ध झालेला आहे, तेव्हा तुम्ही आता तिला रस्टिकेट करू शकता.